नमस्कार, घर आणि टीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते। दरवर्षी दिवाळीमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येत असते बाजारात रेडीमेड मिळणाऱ्या ज्या चकली भाजणी असतात त्याची रेसिपी, रिव्ह्यू आणि हो हे व्हिडिओ प्रमोशनल व्हिडिओ नसतात। मी स्वखर्चाने या सगळ्या चकली भाजणी आणते आणि ते बनवून पाहते। त्यानंतर ते बनवल्यानंतर मला जे काही वाटतं ते मी तुमच्याशी शेअर करते। म्हणजे ही रेसिपी बरोबर बनवता येते की नाही, किंवा ही चकली बरोबर क्रिस्पी लागते की नाही, किंवा हे बनवताना आपल्याला कोणकोणते प्रॉब्लेम येऊ शकतात हे सगळं मी तुमच्याशी शेअर करत असते। तर ह्या वर्षी सुद्धा मी तुमच्यासाठी ही सिरीज घेऊन आलेली आहे। तर आज आपण पाहणार आहोत रामबंधू चकली भाजणी याची रेसिपी। तर मागच्या वर्षी सुद्धा मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे, पण ह्या वर्षी हे जे पॅकेट आहे किंवा रामबंधूची जी चकली भाजणी आहे त्याच्या रेसिपीमध्ये थोडासा बदल केलेला आहे। पॅकेटवरती जी मागच्या वर्षी रेसिपी दिलेली होती त्यात काही इन्ग्रेडियंट थोडेसे त्याचे जे प्रमाण आहे ते कमी जास्त ह्या वर्षी थोडं कमी जास्त केलेलं आहे। तर मग तेच मी तुमच्याशी आज डिस्कस करणार आहे। चला तर मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी तर ही आहे रामबंधूची चकली भाजणी। रेडीमेड चकलीचं हे पीठ आहे, अर्धा किलोचं पॅक आहे। हे आपल्याला मिळतं 140 रुपयात। अर्धा किलोची ही रेडीमेड चकली भाजणी आहे, म्हणजे चकलीचं पीठ आहे। आपल्याला याच्यात फक्त तेल आणि पाणी टाकून मळून घ्यायचं असतं। यामध्ये तिखट, हळद, मीठ, त्यानंतर ओवा, तीळ, आपण जे काही मसाले चकलीमध्ये वापरतो ते सगळे मसाले ह्या पिठात ऑलरेडी ॲड केलेले असतात। त्यामुळे आपल्याला ह्याच्यात कुठलेच मसाले टाकायची गरज पडत नाही। फक्त जे तेलाचं प्रमाण आहे ते ह्याच्यावरती रेसिपी दिलेली असते, त्यावरती मागच्या बाजूने रेसिपी दिलेली असते। त्यामध्ये जे प्रमाण सांगितलंय त्याच प्रमाणात आपल्याला ही चकली बनवून पाहिजे असते। चला तर मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी तर मी तुमच्याशी रेसिपी शेअर करते की ही जी चकली भाजणी आहे ती वापरून चकल्या कशा बनवायच्या ते, आणि मग नंतर या चकल्या त्याची जी टेस्ट आहे ती कशी लागते किंवा तळताना आपल्याला काय प्रॉब्लेम येऊ शकतो हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर इथे मी एका भांड्यात हे जे अर्धा किलो पीठ आहे हे सगळंच काढून घेतलंय। आता याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचंय, म्हणजेच मोहन टाकायचंय। तर जसं की ह्या पॅकेटवरती जी रेसिपी दिलेली आहे त्यात सांगितलेलं आहे की 60 ग्रॅम आपल्याला याच्यात तेल वापरायचंय। तर मी इथे 60 ग्रॅम तेल घेतलंय, ते गरम करून घेतलं आणि त्यानंतर ह्या भाजणीमध्ये ते टाकून घेतलं। आता हे चांगलं एकजीव करायचं। तेल कडकडीत गरम आहे त्यामुळे शक्यतो चमच्याने मिक्स करा। आता तेल ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे। तर 1 ते 1.25 कप एवढं पाणी हे पीठ मळून घेण्यासाठी लागतं। आता हे पीठ मळत असताना सुद्धा शक्य असेल तर हे थोडंसं घट्टच मळा। घट्ट पीठ मळलं तर चकलीला काटे छान येतात, आणि जर हे पीठ थोडंसं सैल झालं तर लगेचच ह्या चकलीला अजिबात काटे येणार नाहीत। तर मी इथे हे पीठ आता चांगलं मळून घेतलं आहे। तुम्ही बघू शकतायत पीठ इथे मळून झालेलं आहे। हे पीठ मळण्यासाठी मी 1 कप पाणी वापरलेलं आहे, आणि तुम्हाला जर हे कडक वाटत असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी ॲड करू शकतात। आता पीठ मळून झाल्यानंतर याच्या आपण चकल्या बनवून घेऊ। त्यासाठी चकलीचा जो साचा आहे त्याला मी आतून तेल लावून घेतलं। त्यामध्ये मावेल तेवढं पीठ भरायचं, थोडंसं दाबून भरायचं म्हणजे एअर बबल असायला नको। आणि आता याच्या आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या आहेत। ह्या चकलीचा प्लस पॉईंट म्हणजे ही चकली अजिबात तुटत नाही। नवशिके लोकंसुद्धा ही चकली व्यवस्थित बनवू शकतात। तर आता चकली बनवण्यासाठी इथे मी पेपरचे काही तुकडे घेतलेत आणि यावरती मी ह्या चकल्या बनवून घेते। तुम्ही हवं तर तुमच्याकडे बटर पेपर असेल तोही वापरू शकतात, किंवा डायरेक्ट ताटातही तुम्ही ह्या चकल्या बनवू शकतात। पण अशा पद्धतीने पेपरवरती चकली बनवली तर ती चकली तेलात सोडताना सोपं जातं आणि चकली अजिबातच तुटत नाही। तसं तुम्ही इथे बघू शकतायत की ही चकली अजिबातच तुटत नाहीये। अगदी नवशिके लोकंसुद्धा ही चकली बनवू शकतात। कुठेच ही चकली तुटत नाही बनवताना। आणि दुसरी गोष्ट, आपण पीठ जे आहे ते थोडंसं घट्ट मळलंय त्यामुळे चकलीला काटेसुद्धा खूप सुंदर आलेत। पण जर हे पीठ तुम्ही थोडं सैल मळलं तर चकलीला काटे येणार नाहीत। आता ह्या चकल्या बनवून झाल्या की 4-5 चकल्या बनवून झाल्या की लगेच तळून घ्यायच्या, म्हणजे एकदम खूप जास्त चकल्या बनवून ठेवायच्या नाहीत। तर मी इथे ह्या 4 चकल्या बनवून घेतल्या आहेत, लगेचच ह्या तळायला घेते आणि साईड बाय साईड मी लगेचच दुसऱ्या चकल्यासुद्धा बनवून घेणार आहे।
तर तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करायचं, त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि आता मध्यम गॅसवरती आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. तर आता इथे मी एकदम ह्या 4 चकल्या कढईमध्ये टाकल्या आणि आता मध्यम गॅसवरती ह्या चकल्या तळून घेते. सुरुवातीला 1 मिनिट तरी ह्या चकल्यांना अजिबात हात लावायचा नाही. तर हे पहा, अशा पद्धतीने चकलीतले थोडेसे बुडबुडे कमी झाल्यासारखं वाटलं की मग ही चकली उलटून घ्यायची, किंवा ही चकली तेलावर आपोआप तरंगायला लागली की मग ही उलटून घ्यायची. आता मी ही चकली उलटून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खमंग अशी तळून घेणार आहे. आलटून पालटून ही चकली छान खरपूस होईल इथपर्यंत तळून घ्यायची, पण मध्यम गॅसवरतीच तळायची, म्हणजे आपली चकली खूप छान होते. ह्या चकलीचा एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर ती अशी की चकलीचा जो रंग आहे तो खूप जास्त डार्क होत नाही. म्हणजे आपण एरवी ज्या चकल्या बनवतो त्याचा कसा लालसर रंग असतो, तर तसा याचा होत नाही. त्यामुळे ही चकली बनवताना चकली व्यवस्थित तळली गेली आहे की नाही हे आपल्याला समजणं थोडं कठीण जातं. तर त्यामुळे हे बुडबुडे पूर्णपणे कमी झाले की मगच चकली तळली गेली असं समजायचं. तर हे पहा, इथे ही चकली तळून झालेली आहे. ही मी आता बाजूला काढून घेते. चकल्या काढताना सुद्धा एखाद्या जाळीवरती किंवा चाळणीमध्ये काढा, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्रा तेल असेल ते निथळून जाईल. तर अशा पद्धतीने इथे या अर्धा किलो पिठापासून साधारण 35 चकल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही चकल्या बघू शकतायत, खूप सुंदर ह्या चकल्या तयार झाल्या आहेत आणि काही चकल्या तुम्हाला काटे नसलेल्या दिसत असतील, ते त्याचमुळे मी नंतर हे पीठ थोडंसं सैल केलं होतं. तर आता ही चकली मी तुम्हाला इथे तोडून दाखवते. तुम्ही बघू शकतायत, अतिशय खुसखुशीत अशी ही चकली तयार झालेली आहे. आतून छान पोकळ तयार होते. तर आता जेव्हा तुम्ही ही चकली भाजणी वापरत असाल तर ह्या पॅकवरती दिलेलं आहे की ह्यात 2.5 कप किंवा 300 ml पाणी टाकायचे. मेजरिंग कपचं प्रमाण जर वापरत असाल तर 1 कप म्हणजे 200 ml असतं आणि 2.5 कप जर तुम्ही मेजरिंग कपने टाकायला गेलात तर आपली रेसिपी फसते. त्यामुळे जर तुम्ही ही चकली भाजणी वापरत असाल तर जे mlचं प्रमाण दिलं किंवा ग्रॅमचं प्रमाण दिलं शक्यतो त्याचा वापर करा. म्हणजेच 300 ml पाणी आपल्याला ॲड करावं लागतं. दुसरी गोष्ट, जर आपण आपल्याकडे मेजरिंग कप नसेल किंवा आपल्याला हे असं मेजर करायचं नसेल तर सरळ आपण जशी नेहमी चकली भाजणीची चकली बनवतो त्याच पद्धतीने थोडं थोडं करत पाणी टाकत जायचं. म्हणजे ते मोजायची गरज पडणार नाही. पाणी गरम करायचं आणि थोडं थोडं टाकत जायचं आणि ते भिजवत जायचं. तर असं मळत गेल्यानंतर आपल्याला अंदाज येईल की जसं आपण एरवी चकलीचं पीठ भिजवतो तेवढे त्याची कन्सिस्टन्सी आली की पाणी टाकायचं थांबायचं. आता दुसरी गोष्ट अशी की जेव्हा हे चकलीचं पीठ भिजवल्यानंतर जर हे पीठ थोडंसं सैलसर असेल तर चकलीला अजिबात काटे येणार नाहीत. त्यामुळे थोडंसं घट्ट असं पीठ असेल ना तर चकलीला काटे छान येतात. पण जर खूप जास्त घट्ट पीठ झालं तर चकली बनवताना ती तुटते. तर त्यामुळे ते सुद्धा आपल्याला योग्य प्रमाणात पीठ मळून घ्यायचं असतं. दुसरी गोष्ट, ही तळताना आता ह्या चकलीचा रंग खूप जास्त बदलत नाही. म्हणजे जसं आपण एरवी घरी चकल्या बनवतो तर त्याचा कसा म्हणजे तिखटाचा लालसर रंग येतो, तर तसा ह्या चकलीला येत नाही. तर तळताना आपल्या लक्षात येत नाही की आता चकली किती तळली गेली किंवा तिचा रंग बदलला आहे की नाही. तर त्यामुळे चकल्या तळताना ती थोडीशी क्रिस्पी अशी झाली, म्हणजे थोडीशी आपल्याला तळताना ती कडक वाटू लागली की लगेचच ती बाहेर काढा, कारण तळण्याची प्रोसेस नंतर सुद्धा थोडीशी चालू असते. तर त्यामुळे खूप जास्त वेळ ही चकली तळू नका. मध्यम गॅसवरती चकली तळायची आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे तेल व्यवस्थित तापू द्यायचं. चकली त्यात सोडली की त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची. लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या. चकल्या तळताना थोडेसे बुडबुडे येणं कमी झालं ना की लगेच चकली काढून घ्यायची, नाहीतर मग आपल्याला रंग बदललेला कळत नाही आणि नंतर आपण जेव्हा ही चकली काढू तर तेव्हा आपल्या लक्षात येतं की चकली थोडीशी करपलेली आहे. तर त्यामुळे तळताना मात्र तेवढं लक्षात ठेवायचं. अजून एक गोष्ट, ही चकली खूप जास्त तिखट नाही आहे. जर तुम्हाला तिखट चकली हवी असेल तर यामध्ये थोडंसं लाल तिखट तुम्ही ॲड करू शकता. परत अजून एक, ही चकली जी चवीला लागते ना तर त्यात थोडंसं जसं आपली भाकरी असते बघा, ती कशी एक चवीला थोडंसं बाजरी किंवा ज्वारीचा एक फ्लेवर लागतो, तर तसा थोडासा फ्लेवर, त्याला आपण पिठळ फ्लेवर म्हणू शकतो, तो ह्या रामबंधूच्या चकलीमध्ये लागू शकतो. पण ह्या गोष्टी जर सोडल्या तर ही चकली बनवायला सोपी आहे आणि झटपट बनवता येते.
तसं कुठल्याही रेडीमेड चकली भाजीची चकली बनवली तर ती बनवायला सोपीच असते, तिला काही बनवायला खूप जास्त आपल्याला वेळ लागत नाही किंवा प्रमाणाचं म्हटलं तर खूप जास्त डोक्याला ताण द्यायची गरज राहत नाही. त्यामध्ये ऑलरेडी सगळे रेसिपी दिलेली असते, तिखट किती टाकायचं, मीठ किती टाकायचं हे आपल्याला बघण्याची झंझटच नसते. तेल टाका, पाणी टाका, बस झालं, चकली तयार. तर मग अशी होती ही रामबंधूची चकली भाजणीची रेसिपी. तसं जर तुम्ही हे पीठ परचेस केलेलं असेल किंवा याची तुम्ही चकली बनवत असेल आणि तुम्हाला जर हे बनवताना काही प्रॉब्लेम येत असेल किंवा तुमचा काहीही अनुभव असेल तर तो तुम्ही माझ्याशी जरूर शेअर करू शकता. दुसरी गोष्ट, मी ह्याची चकली दरवर्षी बनवून पाहते, म्हणजे रामबंधूचीच काय, मी बाकी सगळ्या रेडीमेड जे चकल्या भाजण्या येतात त्या सगळ्यांच्या रेसिपी दरवर्षी ट्राय करते. तर त्यामुळे जर काही प्रॉब्लेम तुम्हाला येत असतील आणि त्याचं तुम्हाला जर सोल्युशन हवं असेल किंवा ज्या काही शंका असेल, सोल्युशन म्हणणार नाही पण तुमच्या जर काही शंका असतील त्या तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकतात. माझ्याकडे जर त्याचं काही उत्तर असेल किंवा त्याच्यावरती काही पर्याय असेल तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन. तर मग चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.